घरात खूप सारे आईस्क्रीमचे डब्बे साचलेले होते. म्हटलं आता या डब्यांचं करायचं तरी काय? म्हटलं आता प्रत्येक डब्यामध्ये एक एक छोटंसं झाड लावून देऊया. पण तेही चांगलं दिसलं नसतं नाही का? मग म्हटलं आता याचं काहीतरी वेगळं काहीतरी करावंच लागेल. मग एक कल्पना सुचली. म्हटलं आपण याचं DIY करूया. त्यासाठी माझ्याकडे हे भरपूर सारे डब्बे तर आहेच आणि एक अशी छानसा पाईप पण होता. म्हटलं हा पाईप आणि हे डब्बे वापरून आपण एक छानसं झाडं ठेवण्यासाठी एक फ्लॉवर पॉट बनवूया. म्हणून म्हटलं पहिले स्वयंपाक करून घ्यावं. म्हणजे घरातला स्वयंपाक झालेला असला ना, की बाकीचे कामं करायला आपल्याला निवांत करता येतात. म्हणून मी दोन्ही भाज्या पहिले करून घेतल्या. टमाट्याची चटणी आणि पालकाची भाजी. राहिलेली होते करायचं. बाकीचं आवरलेलं होतं. म्हटलं तेवढ्या भाज्या करून घ्यावं आणि नंतर मग आपलं DIY करायला आपल्याला मोकळं. म्हणून मग पहिले स्वयंपाक करून घेतला. बाकीचं किचनचं सगळंच आवरून घेतलं. आता इथे मी काय केलं आहे, हे जे डब्बे आहे ना, त्याला पहिले मार्जिन करून घेतलेली होती आणि त्या मार्जिननुसार त्या डब्यांना होल पाडले. म्हणजे मी काय करणार आहे, त्या पाईपमध्ये हे डब्बे टाकणार आहे. म्हणजे एकावर एक ठेवून तो आपल्याला पॉट बनवायचा आहे. पण आता हे जे होल पाडत होते ना, त्याला खूप वेळ लागला ॲक्च्युली मला. प्रत्येक वेळेस ते चाकू गरम करावा लागला आणि त्यानंतरच ते होल पडले गेले. अशा प्रकारे एक एक करून मी जवळजवळ 5-6 डब्यांना होल पाडून घेतले. म्हणजे ते मला एकावर एक लावायचे होते म्हणून. त्यानंतर बघा इथे हा बॉक्स दिसतोय. या बॉक्समध्ये आपल्याला ते पाईप ठेवून त्याच्यावर डब्बे टाकायचे आहे. त्यासाठी मी हा बॉक्स आहे ना, याच्यात आपल्याला सिमेंट भरायचं आहे. मग मी त्यासाठी काय केलं, आतमध्ये त्याला प्लास्टिक लावून घेतलं बघा. हा बॉक्स पूर्ण पॅक करून घेतला टेपनी आणि आतमध्ये प्लास्टिक लावलं. असा बॉक्स तयार झाला बघा. आणि त्याच्यानंतर लगेच मी एक सिमेंट आणि रेती घेतली. म्हणजे वाळू होती माझ्याकडे ॲक्च्युली. वाळू आणि सिमेंट. वाळू मिक्स करून घेतली, सिमेंट टाकलं त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला त्या बॉक्समध्ये ओतून तो बॉक्स तयार करायचा होता. म्हणजे कसं आहे, आता मला तो DIY करायचा आहे, तर ते पाईप जो आहे तो त्या बॉक्समध्ये टाकणार मी. म्हणजे तो पॅक होऊन जाणार अगदी. वाळू आणि सिमेंट त्या बॉक्समध्ये टाकलं ना, की काय होणार आहे, की तो जो खालचा बॉक्स आहे ना, म्हणजे त्याचा पाया जो आहे ना, तो अगदी मजबूत होणार. म्हणजे त्याच्यावरती आपण पाईप जरी लावला आणि त्याच्यावरती ते बॉक्स जरी ठेवले डब्बे, त्याचं वेट अगदी बरोबर सांभाळलं जाईल. म्हणून खाली आपल्याला जड असं पाया करायचा होता त्याचा. म्हणून मी ते बॉक्समध्ये हे सगळं मटेरियल टाकणार होते. बघा आता मी हे मिक्स केलं. आता मी काय केलं आहे, हे बॉक्समध्ये जे आहे ना, ते वाळू आणि ते सिमेंटचं मिक्सचर जे आहे ना, ते भरून घेतलं. अगदी व्यवस्थित भरलं गेलं ते. म्हणजे कुठेही अशी रिकामी जागा राहणार नाही, अशा पद्धतीने ते भरलेलं आहे. कारण आतमध्ये ऑलरेडी आपण त्याला प्लास्टिक लावलेलं असल्यामुळे ते काही बाहेर पडणार नाही किंवा तो बॉक्स ओला होणार नाही आहे. म्हणून मी त्याच्यामध्ये ते मटेरियल पूर्ण भरलं आणि अगदी कुठेही जागा शिल्लक न ठेवता व्यवस्थित पसरून दिलं आहे ते. म्हणजे आपला बेस अगदी पक्का होऊन जाणार आहे त्याच्यामुळे. त्यानंतर ह्या पाईपवर मी एकावर एक डब्बे टाकले. म्हणजे आपण त्या डब्यांना त्याच्यासाठीच होल पाडलेलं होतं पाईपच्या मापानुसार. पाईपचं माप घेऊनच मी त्या डब्यांना होल पाडलेले होते. मग बघा एकावर एक ते असे ठेवले गेले. आता पण ह्या डब्यांमध्ये माती जरी टाकली ना, तरी ते बॅलेन्स राहतील. कारण खाली आपण सिमेंटचा आणि वाळूचा बेस बनवलेला आहे. अशा प्रकारे हे बघा बनवलं मी. तसा बघा इथे पसाराही किती झाला. काही DIY करायचं म्हटलं की तेवढाच पसाराही आवरावा लागतो, वेळही जातो. पण ठीक आहे, मला आवड आहे या गोष्टीची, त्याच्यामुळे मी करते. त्यानंतर इथे लगेच कलर करायला सुरुवात केली मी. थोडंसं बेस वगैरे थोडंसं घट्ट झाल्यानंतर, वाळल्यानंतर मी डब्यांना कलर करायला सुरुवात केली. तसं अस्मिनी मला खूप मदत केली कलर करण्यासाठी. सर्व डब्यांना वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे डिझाईन काढलेलं आहे मी. म्हणजे ते छान दिसावं यासाठी. आता मी असं काही DIY केलं की त्याला कलर आणि डिझाईन करतच असते. तर बघा तुम्हाला कसं वाटतं हे मी जे DIY केलं आहे, फ्लॉवर पॉट बनवला आहे, तर तुम्हाला आवडला का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. कसं वाटतं आहे हा फ्लॉवर पॉट? बघा आता ही आमच्या जिन्याजवळची जागा आहे ना,
तिथे भरपूर अशा कुंड्या ठेवलेल्या आहे मी आणि तिथेच मला हा पॉट ठेवायचा होता, म्हणून मी तर त्या पद्धतीने बनवलेला आहे. तेवढ्या जागेसाठी बनवला आहे तो मी ॲक्च्युली. आता मी याच्यात जेव्हा फुलं लावेल, झाडं लावेल ना, तेव्हा पुन्हा एकदा शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवेन. आता हे जे मी केलं आहे DIY, ते कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद. थँक्यू. भेटू पुन्हा. बाय बाय.